Standard 10 Bridging 9 to 10 Subject English Activity number 2 Learning Outcomes or Competency Statement. Reflect on what is heard or presented. This is the learning outcome of this activity. Reflect on what is heard or presented म्हणजे आपण जे काही ऐकणार किंवा सादर करणार आहोत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणे. Instructions for teachers, parents or facilitators इथे दिलेले आहेत. Read the story loudly with proper tone and intonation. योग्य आवाजाने, चढउताराने, उच्चाराने ती गोष्ट मोठ्याने वाचून दाखवायची आहे. Make the learners to listen to it with proper attention. योग्य लक्ष देऊन ती गोष्ट अतिशय दक्षपणे मुलांना ऐकायला लावायची. Make the learners understand the role changing of characters in the story. या गोष्टीमध्ये जो कॅरेक्टरचा पात्रांचा रोल एकमेकांमध्ये बदलतात त्याबद्दल माहिती समजून द्यायची. 4. Make the learners to close their eyes and think for 3 minutes over the story they listened. त्यांनी जी गोष्ट ऐकलेली आहे त्या गोष्टीबद्दल त्या विद्यार्थ्यांना डोळे बंद करून किती 3 मिनिटपर्यंत आणि विचार करायला सांगायचा आहे त्या गोष्टीवरती. 5. Make the learners to reflect over the story with the help of given points. दिलेल्या मुद्द्यांवर आधारित त्यांची मदत घेऊन गोष्टीबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील विद्यार्थ्यांनी आणि त्यांना त्या व्यक्त करायला सांगायच्या. अशा प्रकारे ह्या टीचर्स, पॅरेंट्स आणि फॅसिलिटेटर्ससाठी इन्स्ट्रक्शन्स होत्या. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. 1. लिसन टू द स्टोरी केअरफुली. जी गोष्ट विद्यार्थ्यांसमोर वाचली जाईल, सांगितली जाईल ती गोष्ट अतिशय काळजीपूर्वकपणे ऐकायची. 2. अंडरस्टँड द रोल चेंजिंग ऑफ कॅरेक्टर्स इन द स्टोरी. गोष्टीमध्ये जो पात्र आहे ते पात्र एकमेकांमध्ये ते बदलून घेतात तर त्याबद्दल व्यवस्थित समजून घेणे. 3. क्लोज युअर आयज फॉर 3 minutes अँड थिंक ओव्हर द स्टोरी. 3 मिनिटापर्यंत डोळे बंद करून त्या गोष्टीविषयी विचार करायचा आहे. रिफ्लेक्ट ओव्हर द लिसन्ड स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. खाली पॉईंट्स दिलेले असतील त्या मुद्द्यांच्या आधारे आपण आपलं मत व्यक्त करायचं आहे त्या गोष्टीबद्दल. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीजमध्ये लिसन, थिंक अँड रिफ्लेक्ट ही ॲक्टिव्हिटी आहे. ही गोष्ट ऐकून त्याबद्दल आपण विचार करायचा आणि आपलं मत व्यक्त करायचं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. गोष्टीचं टायटल आहे यू आर जिनियस. तू अतिशय बुद्धिमान आहेस. There is a story about how Albert Einstein was traveling to universities, giving lectures on his famous theory of relativity. अल्बर्ट आइन्स्टाईन यांची सापेक्षतावादाचा जो सिद्धांत होता तो अतिशय प्रसिद्ध होता. त्यावर ते लेक्चर देण्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रवास जायचे. त्यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे. One day while on their way to a university. एके दिवशी ते त्यांच्या युनिव्हर्सिटीकडे लेक्चर देण्यासाठी जात होते आणि त्यांचा ड्रायव्हर म्हणाला. द ड्रायव्हर सेड, डॉक्टर आइन्स्टाईन, आय हॅव हर्ड द लेक्चर मोर दॅन 30 times. तुमचं जे लेक्चर आहे हे मी 30पेक्षा जास्त वेळा ऐकलेलं आहे. I have learned it by heart and bet I could give it myself. मी ते लेक्चर पूर्णपणे पाठांतर करून टाकलेलं आहे आणि मी पैज लावतो आणि सांगतो की मी हे लेक्चर स्वतः देऊ शकतो. मग आइन्स्टाईन म्हणतात, वेल आय विल गिव यू द चान्स. ठीक आहे, मी तुला संधी देईल. दे डोंट नो मी ॲट द नेक्स्ट स्कूल. पुढच्या शाळेवरती जेव्हा आपण जाणार तर ते मला ओळखत नाहीत. सो व्हेन वी गेट देअर आय विल पुट ऑन युअर कॅप अँड यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज मी अँड गिव द लेक्चर. तुझी जी कॅप आहे ती मी घेऊन घेईल आणि नंतर तू मी आहे असा तुझा परिचय दे लेक्चर देत असताना आणि लेक्चर दे. आइन्स्टाईन कंटिन्यूड. ॲट द हॉल. आणि लेक्चर हॉलमध्ये ते पोहोचतात.
The driver gave Einstein's lecture so wonderfully that he didn't make any mistakes. आइन्स्टाईनचं जे लेक्चर होतं ते लेक्चर ड्रायव्हरने अतिशय चांगल्या प्रकारे दिलं, कोणतीही चूक न करता. When he finished, जेव्हा त्या ड्रायव्हरने त्याचं लेक्चर जे आइन्स्टाईन देतात तेच लेक्चर ड्रायव्हरने दिलं आणि ते पूर्ण झाल्यानंतर he started to leave, तो निघायला लागला. But one of the professors stopped him. प्रोफेसर्स जे होते त्यांच्यापैकी एका प्राध्यापकाने त्यांना थांबवलं. अँड आस्क्ड हिम अ क्वेश्चन, आणि एक प्रश्न विचारला. विच वॉज व्हेरी डिफिकल्ट, आणि तो प्रश्न अतिशय कठीण होता. द एम ऑफ द क्वेश्चन वॉज नॉट गेनिंग नॉलेज बट एम्ब्रेसिंग आइन्स्टाईन. त्या प्रश्नाचा उद्देश जो होता, तो प्रश्न विचारण्याचा उद्देश त्यातून काही माहिती ज्ञान मिळवणे हा नव्हता, तर त्यांना गोंधळात टाकण्यासाठी, आइन्स्टाईन यांना गोंधळात टाकण्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता. द ड्रायव्हर थॉट फास्ट, आणि ड्रायव्हरने लगेच विचार केला आणि ड्रायव्हर म्हणाला, द आन्सर टू दॅट प्रॉब्लेम इज सो सिम्पल, ही सेड. त्या प्रश्नाचं उत्तर तर अतिशय सोपं आहे. आय एम सरप्राइज्ड यू हॅव टू आस्क मी. मला आश्चर्य वाटतंय की हा प्रश्न तुम्हाला मला विचारावा लागला. इन फॅक्ट, टू शो यू जस्ट हाऊ सिम्पल इट इज, या प्रश्नाचं उत्तर किती सोपं आहे हे दाखवण्यासाठी आय एम गोइंग टू आस्क माय ड्रायव्हर टू कम अप. मी माझ्या ड्रायव्हरला इथे बोलवतो हिअर अँड आन्सर युअर क्वेश्चन, आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लावतो. म्हणजे माझा ड्रायव्हरसुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, एवढा सोपा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. ते आइन्स्टाईन स्टूड अप, नंतर आइन्स्टाईन आले, उभे राहिले. गेव अन इनक्रेडिबल आन्सर, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्याचं उत्तर दिलं. टू द क्वेश्चन ऑफ दॅट प्रोफेसर. वाईल ट्रॅव्हलिंग बॅक होम, डॉक्टर आइन्स्टाईन सेड टू हिज ड्रायव्हर. घरी परतत असताना ड्रायव्हरला डॉक्टर आइन्स्टाईन म्हणाले की यू आर जिनियस. म्हणजे बघा, तो व्यक्ती ड्रायव्हर असूनसुद्धा त्याने त्यांचं भाषण तोंडपाठ केलं आणि ऐन वेळेला आलेल्या प्रश्नात गोंधळून न जाता प्रसंगावधान दाखवत, चातुर्य दाखवत त्यांनी बरोबर आइन्स्टाईनला तिथं उभं करून त्यांच्याकडून उत्तर वदवून घेतलं आणि त्यांचा जो ठरलेली योजना होती ती सफल झाली. राईट युअर स्टोरी लिसनिंग एक्सपिरियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. ही स्टोरी ऐकल्यावरती जो अनुभव आला तर खालील मुद्द्यांच्या आधारे समजलेली माहिती ही लिहायची आहे. टाईप ऑफ द स्टोरी इज, ही जी गोष्ट आहे ही कोणत्या प्रकारची गोष्ट आहे? रिअलिस्टिक, सत्य परिस्थितीवर आधारित, इमॅजिनरी, काल्पनिक, फेबल, एखादी बोधकथा आहे. ही गोष्ट सत्य कथेवर आधारित आहे म्हणून ही गोष्ट रिअलिस्टिक आहे. 2. द क्वालिटीज ऑफ आइन्स्टाईन आय लाईक. मग आपण शोधायचे आहेत की या गोष्टीमध्ये आइन्स्टाईनच्या कोणत्या क्वालिटीज आपल्याला गुणधर्म, गुणवैशिष्ट्ये यांच्यातील दिसून आलीत आणि ती आपल्याला आवडली ते लिहायचं आहे. क्वालिटीज ऑफ ड्रायव्हर इन द स्टोरी आय लाईक. या गोष्टीत ड्रायव्हरच्या कोणत्या क्वालिटीज मला आवडल्या, म्हणजे ते विद्यार्थ्याला ज्या क्वालिटीज आवडल्या त्या इथं लिहायच्या आहेत. इफ आय वेअर इन प्लेस ऑफ आइन्स्टाईन व्हॉट आय वुड डू. आइन्स्टाईनच्या जागेवर आपण राहिला असतात तर काय केलं असतं, तर आपण लिहिणार, म्हणजे विद्यार्थी लिहितील की आय वुड डू, मी असं केलं असतं, ते उत्तर इथे येईल. राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. आणि या गोष्टीमधून आपण काय बोध घेतला, तर याचे काही मुद्द्यांचं इथं उत्तर दिलेलं आहे, बाकी आपण ॲड करायचे. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज, फॉर एक्झाम्पल मॉरल ऑफ द स्टोरी इथं देण्यात आलेलं आहे. नो मॅटर हाऊ जिनियस यू प्रिटेंड टू बी. तुम्ही कितीही जिनियस असण्याचं ढोंग केलं, देअर इज ऑलवेज समवन हू इज मोर जिनियस दॅन यू डिस्पाईट हिज पोझिशन. आणि नेहमी आपल्यापेक्षा कोणीतरी दुसरा जास्त बुद्धिमान असतो, हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. क्वालिटीज ऑफ आइन्स्टाईन आय लाईक. इथं एक क्वेश्चन आहे, त्याचं हे सॉल्व ॲक्टिव्हिटीजमध्ये उत्तर दिलेलं आहे. हंबल, काम,
हंबल, नम्र, काम, शांत, डाऊन टू अर्थ म्हणजे सगळ्यांमध्ये मिसळणारे, साध्या स्वभावाचे. रिस्पेक्ट फॉर अदर्स, इतरांसाठी रिस्पेक्ट म्हणजे आदर. आणि मग बाकीचे जे आहेत त्याबद्दल थोडीशी आयडिया देतो की क्वालिटीज ऑफ ड्रायव्हर काय होत्या. प्रेझन्स ऑफ माइंड ही क्वालिटी होती जी आपल्याला आवडली. आइन्स्टाईनच्या जागी जर विद्यार्थी राहिला असता स्वतः तर तो काय लिहिल, तर लिहू शकतात की आय वुड बी कन्फ्युज्ड, आय वुड डू द सेम, द ड्रायव्हर डीड हे लिहू शकतात. मॉरल ऑफ द स्टोरी तर दिलेलंच आहे. प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत तिथं. रीड द स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 पेज नंबर 6 to 9 अँड थिंक अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 काढायचं आणि त्याच्यातलं 6 ते 9 पेज नंबरवरती जे दिलेली आहे स्टोरी ती वाचायची आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची. डू यू थिंक द स्कूल इन द बुक विल एक्झिस्ट इन फ्युचर. भविष्यामध्ये या पुस्तकामध्ये दिलेली जी स्कूल आहे ती फ्युचरमध्ये असेल का असं तुम्हाला वाटतं, हे उत्तर आपण लिहायचं. डू यू अग्री विथ द कन्सेप्ट ऑफ द स्टोरी. स्टोरीमध्ये जी कन्सेप्ट दिलेली आहे, संकल्पना, तिच्याशी तुम्ही सहमत आहात का. नेक्स्ट, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट फाइंड ॲन ऑडिओ स्टोरी बुक, लिसन अ स्टोरी फ्रॉम इट, थिंक ओव्हर इट अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द स्टोरी. तर विद्यार्थ्यांनी ही सुद्धा ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिससाठी करायची आहे. जर जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं चांगलं तुमचं लिसनिंग स्किल पण वाढेल. नंतर थिंकिंग करणार, नंतर रिव्ह्यू लिहिणार, स्पीकिंग स्किल, रायटिंग स्किल सर्व यामध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणून ॲक्टिव्हिटीज ह्या पूर्ण करायच्या आहेत सगळ्या. इव्हॅल्युएशन मूल्यमापन बेस्ड ऑन द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन रिस्पॉन्सेस. कोण जास्त ॲक्टिवली पार्टिसिपेशन म्हणजे सक्रिय सहभाग घेतो, कोण कसा प्रतिसाद देतो, त्यावर आधारित ह्या ॲक्टिव्हिटीवरती इव्हॅल्युएशन होणार आहे विद्यार्थ्यांचं. दीक्षा व्हिडिओ ही कंटेंट QR कोड त्याची लिंक आहे. माय टेक अवे टुडे आय लर्न्ड. यातून काय शिकलो, तर विद्यार्थी काय शिकला यातून की हाऊ टू रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड ऑर प्रेझेंटेड म्हणजे प्रतिक्रिया व्यक्त करण्यास विद्यार्थी शिकला. नेक्स्ट, टेक्स्टबुक रेफरन्स. परत 9वीचं इंग्लिशचं बुक आहे, त्याचं 6 to 9 हे रेफरन्स दिलेला आहे. डिफिकल्टी लेवल चॅलेंजिंग आहे. ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी पूर्ण करायची आहे मनापासून. भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटी व्हिडिओमध्ये.